अमरावती शहरातील वडाळी नाका परिसरातील गुरुकृपा कॉलनीमध्ये राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलाचा जवान राहतो. घराजवळच राहणाऱ्या आशासोबत त्याचा 15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आशा अमरावती शहर पोलीस दलात कार्यरत होत्या. दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यांच्या संसार वेलीवर 2 गोंडस फुले उमलली होती. पती पत्नीचा चांगला पगार होता, समाजात प्रतिष्ठा होती. सदन परिस्थिती असल्याने सर्व काही व्यवस्थित होते. दरम्यान राहुलचे 5 ते 6 वर्षांपूर्वी निशा सोबत सूत जुळले. विवाहित असतानाही राहुल हा निशाच्या प्रेमात अखंड बुडाला होता. एका पोलिसाची मुलगी असलेली निशाही विवाहित राहुलच्या प्रेमात वेडी झाली होती. दरम्यान निशाचा विवाह एक राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानासोबत झाला होता. तो राहुलचा मित्रच होता. या मैत्रीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत निशाच्या विवाहानंतरही त्यांनी प्रेम प्रकरण चालू ठेवलं. पण प्रेमाचा हा प्रकार कधी लपून राहतच नाही म्हणतात. त्या पद्धतीनेच राहुलच्या प्रेमाचा प्रताप आशा पुढे उघड झाला आणि त्यांच्या संसारात एकच वादळ आले. एकावर जीवापाड प्रेम करून सोबत जगण्या मरण्याच्या कसमा घेतलेल्या त्या दोघांनी परिवाराचा विरोध पत्करून विवाह केला होता. पण आता राहुलने आशा सोबत दगाबाजी केल्याने ती चांगलीच चवताळली होती. पती पत्नी और ओ असा 2021 मध्ये राहुल आणि आशाचा सुरू झालेला हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत गेला होता. फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला राहुल विरोधात NC ची नोंद घेण्यात आली होती. त्या पती पत्नीत आता दुरावा आला होता. त्या दोघांचे पटत नव्हते, मात्र दोन्ही मुलांसाठी ती एकाच घरात राहत होते. एकत्र राहिल्याने दोघांचे वाद रोजच सुरू राहायचे. त्या वादाला ते दोघेही कंटाळले होते. आता या वादातून मुक्ती मिळवण्यासाठी आशाला संपवण्याचा विचार राहुलला योग्य वाटत होता. राहुल हा दारू आणि गांजाच्या चांगलाच अधीन असल्याने त्याची ओळख 1 महिन्यांपूर्वी निखिल, श्रेयश आणि ओम यांच्या बरोबर झाली होती. त्या तिघांनाही त्याने एका बारमध्ये बसून बायको खूप त्रास देत असल्याचे सांगितले होते. त्या तिघांनी तेव्हा त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. तिला संपवण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी तुम्हाला देईन असे आमिष राहुलने दाखवले होते. 5 लाख रुपयाची रक्कम ऐकून ते तिघे तयार झाले. ते तयार झाल्यानंतर राहुलने 5 लाख काम झाल्यावर देण्याचे कबूल केले. पण त्याआधी काही पैसे श्रेयसच्या खात्यावर राहुलने टाकले होते. सध्या पोलीस अंमलदार आशा तायडे या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन मध्ये येथे कार्यरत होत्या. छोटासा अपघात झाल्याने 10 दिवसांपासून त्या आजारी रजेवर होत्या. आशा घरीच असल्याची हीच वेळ साधून आशाला संपवण्याची योजना राहुलने त्या तिघांच्या मदतीने तयार केली. घराचे दरवाजे उघडे ठेवून राहुल मुलीला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाईल. त्यामुळे श्रेयश आणि ओम घरात जातील तेव्हा दरवाजा उघडाच असेल व घरात कोणीच नसेल. आशा आजारी असल्याने ती झोपलेली असेल. तेव्हा तिचा खून करायचा. काम फत्ते झाल्यावर घरातील दागिने चोरल्याचा बनाव करून दोघेही पळून जाते. तेव्हा त्यांना पळून जाण्यासाठी निखिल 4 चाकी घेऊन बाहेर तयार असेल. असे सर्व ठरले. हे सगळं 1 ऑगस्ट रोजी करण्याचे ठरले होते. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी आशाचा खून करण्यासाठी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान श्रेयश आणि ओम राहुलच्या घरी निघाले होते. मात्र त्यांना एका खोलीत कर्मचाऱ्याने हटकले असता घाबरून ते परतले आणि त्यांचा प्लॅन फसला होता. दोघे तिथून निघून हायवेवर गेले. तिथून निखिलच्या 4 चाकी गाडीतून ते रहाट गावला गेले. तिथे दारू प्राशन करून परत 5:15 वाजण्याच्या दरम्यान राहुलच्या घरी येण्यास निघाले. राहुल हा श्रेयसच्या संपर्कात होताच आशा बेडरूम मध्ये गाढ झोपलेली होती. राहुलने कपाटातील काही दागिने पलंगावर काढून ठेवले आणि मुलीला घेऊन फिरण्यासाठी बाहेर गेला. जाताना त्याने घराचे दरवाजे उघडे ठेवले. 5:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान मुलगा शौर्य शाळेतून घरी येतो हे त्याला माहित होते. दरम्यान प्लॅन नुसार श्रेयश आणि ओम तोंडास रुमाल बांधून राहुलच्या घरात आले. झोपेत असलेल्या आशाचा दोघांनी गळा आवळला. खडबडून जाग आलेली आशा प्रतिकार करू लागली, मात्र मद्यधुंद असलेल्या दोघांच्या ताकदीपुढे तिचा टिकाव लागला नाही. काही वेळातच ती गतप्राण झाली. ते घरातून बाहेर पडत असताना 5:30 वाजण्याच्या दरम्यान मुलगा शौर्य घरी आला होता. तेव्हा ते दोघेही घरातून बाहेर निघताना शौर्याने पाहिले होते. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून ओम आणि श्रेयश ऑटोने बियाणे चौकात आले. तिथे निखिल 4 चाकी वाहन घेऊन त्यांची वाट पाहतच होता. तिघेही त्या वाहनाने शेगावकडे निघाले. शेगाव येथे रात्रभर थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते अमरावतीला माऊली जहांगीर येथे गेले. तिथे 3 ऑगस्टच्या पहाटे निखिल हा गाडी परत द्यायची आहे म्हणून वाशिम येथे निघून गेला. तिकडे दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी वडाळी नाका परिसरात एकच खळबळ उडाली.
गुरुकृपा कॉलनीत राहणारे राज्य राखीव पोलीस दलाचा जवान राहुल तायडे याचा 14 वर्षीय मुलगा शौर्य शाळेतून घरी आला होता. घरातील मुख्य गेट मधून आत जाताना त्याला घरातून तोंडाला रुमाल बांधून 2 तरुण घाईने निघताना दिसले. त्यांच्या शौर्याला वेगळा संशय आल्याने तो पळतच घरात गेला. बेडरूम मध्ये जाऊन पाहतो तर त्याची आई आशा बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. आईला आवाज देऊन त्याने उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती उठत नव्हती. हे पाहून शौर्य खूप घाबरला. तो तसाच वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने भाडेकरूंना आवाज दिला. काही सेकंदात सर्व भाडेकरू खाली आले. आशा तायडे निश्चित पडल्या होत्या. घरातील कपाट अस्ताव्यस्त दिसल्याने शेजारी घाबरले. शौर्याने त्वरित वडील राहुल तायडे आणि जवळच राहणाऱ्या मावशीस कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. 2 मिनिटातच राहुल घरी पोहोचला. काही वेळात शौर्याची मावशी आणि आजी या दोघीही पोहोचल्या. राहुल उपस्थित त्यांना घरात दरोडा पडल्याचे आणि दरोडेखोरांनी आशा यांना बेशुद्ध केल्याचे सांगत होते. काही वेळात राहुलने आशा यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून आशा यांना मृत घोषित केल्याचे नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पत्नी मृतावस्थेत घरात पडलेली असताना पती राहुल मात्र घरात दरोडा पडल्याचे ठासून सांगत होता. हे पाहून आशाच्या बहिणीस वेगळा संशय आला. राहुलनेच आपल्या बहिणीची हत्या केल्याचे त्या ओरडून सांगत होत्या. या घटनेची खबर फ्रेझरपुरा पोलिसांना देण्यात आली. हत्या झाली होती त्यामुळे या घटनेची खबर वाऱ्यासारखी पसरतच एकच खळबळ निर्माण झाली. पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक या सहकाऱ्यांसह हॉस्पिटलमध्ये भेट देऊन घटनास्थळ गाठले. फिंगरप्रिंट एक्सपर्ट डॉग युनिट यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील बेडरूम मध्ये कपाट अस्ताव्यस्त होते. बाकी काही पोलिसांना आढळले नाही. पोलीस आयुक्त चावऱ्या यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन सूचना केल्या. मृतक आशेच्या बहिणीने फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन गाठून मृतकची पती राहुल तायडे यांनीच आपल्या बहिणीची हत्या केली. तो नेहमी आशासोबत वाद करत होता. त्याने बऱ्याचदा तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती अशी आशाची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राहुल तायडे विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच पहाटे 4 वाजता संशयित आरोपी राहुल तायडे यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी विविध पद्धतीचा अवलंब करत त्याला बोलते करण्यास प्रयत्न केले, मात्र तो तकास तूर लागू देत नव्हता. अखेर पोलिसांनी खास मेनूचा आस्वाद राहुलला चाखायला दिल्यावर मात्र त्याने शरणागती पत्करली. तो पटापट बोलू लागला आणि आपणच तिघांना सुपारी देऊन पत्नी आशेची घरगुती वादातून हत्या केल्याची त्याने कबूल केली. तेवढ्यातच गोपनीय माहिती मिळाली की उपरोक्त 3ही आरोपी शेगाव येथे गेले आहे. पोलीस आरोपीच्या मागावर असताना आरोपी परत अमरावती येथे आल्याचे समजले. क्राईम ब्रँच युनिट 2 ने तपासासाठी चक्र वेगाने फिरवत एका पथकाने 4 ऑगस्ट रोजी आरोपी श्रेयश आणि ओम यांना माऊली जहांगीर येथून तर दुसऱ्या पथकाने निखिल टिकले याचे मोठ्या शिताफीने मानगुट पकडण्यात यश मिळवले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.